आज आपण IPL मॅच बद्दल थोडस बोलणार आहोत. IPL ची 39वी मॅच आहे दिल्ली वर्सेस बँगलोर. ही मॅच अरुण जेटली स्टेडियम दिल्लीला खेळली जाणार आहे. आणि या मॅच बद्दल आपण थोडेसे प्रिव्ह्यू विचार विनिमय करणार आहोत. असं आहे की या मॅच मध्ये हेड टू हेड सामना जर बघितला दिल्ली आणि RCB मध्ये, तर RCB हा 6 वेळा जिंकलेला आहे आणि दिल्ली संघ हा 4 वेळा जिंकलेला आहे. दिल्लीमध्ये खूप सारे बॅट्समन आहेत, फॉर्म मध्ये आहेत, बॅटिंगही चांगली आहे. RCB मध्ये तर ते डिपेंडिंग चॅम्पियन आहेत आणि खूप चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग करत आलेले आहेत. पण या स्टेडियमवर जर जिंकायचं असेल तर टॉस जिंकून तुम्हाला पहिली बॉलिंग करावी लागेल. जास्त चान्सेस आहेत की सेकंड चेस करतो त्यांना चेस होते आणि मॅच जिंकतात. यामध्ये आता DC म्हणजे दिल्ली कॅपिटल ही 7व्या नंबरवर पॉइंट टेबलवर आहे आणि RCB ही दुसऱ्या क्रमांकावर पॉइंट टेबलवर आहे. दोन्ही संघ खूप चांगल्या प्रतीचा खेळ दाखवत आहेत. आपण एक एक करून त्यांच्या टीम मधील प्लेयरचे विचारपूस करूयात आणि त्यावर आपण विचार विनिमय करूयात. आणि हे सर्वात महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे की RCB या सीझन मध्ये दिल्ली बरोबर हारलेली आहे. RCB त्याच तयारीने येणार आहे की यांना दिल्लीला हरवायचंय. दिल्लीला हरवणं सोपं नाही, कारण KL राहुलने मागच्या मॅच मध्ये 150+ स्कोर केलेला आहे आणि खूप चांगल्या स्ट्राईक रेटने. त्यामुळे त्यांचे बल्लेबाज खेळाडू खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत आणि खूप चांगल्या इंटेंटने चांगल्या इम्पॅक्टने बॅटिंग करत आहेत, बॉलिंग करत आहेत. आपण एक एक आता दिल्लीच्या टीम बद्दल बोलूयात. KL राहुल खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, फॉर्म मध्ये आलेला आहे. बॅटिंग किपरिंग खूप जबरदस्त करत आहे आणि त्याचा इंटरनॅशनल लेवलचा जो अनुभव आहे तोही यामध्ये दाखवायला त्याला मिळत आहे आणि त्याचबरोबर टीमचा त्याला खूप सपोर्ट भेटतोय. त्याचा यामुळे सपोर्ट भेटतोय. अक्षर पटेल पण कॅप्टन आहे, पण त्याच्याबरोबर त्याला कसा युटिलाइज करून घ्यायचा त्याचा अनुभव KL राहुलचा हेही त्याला चांगलं माहिती आहे आणि KL राहुलचा त्यामुळे खूप मोठा इम्पॅक्ट या टीम मध्ये आहे. अक्षर पटेल पण खूप चांगली बॅटिंग करतोय, खूप चांगली बॉलिंग करतोय. तो पॉवर प्ले मध्ये सुद्धा बॉलिंग करायला येतो, तो घाबरत नाही. पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करायला अक्षर पटेल घाबरत नाही. खूप चांगल्या प्रकारची बॉलिंग तो करतो. पथुम निसंका जो श्रीलंकन बॅट्समन आहे, बॅटिंग व्यवस्थित करतो सर्व काही, पण आउट ऑफ फॉर्म मध्ये आहे सध्या. त्याचा फॉर्म आउट ऑफ आहे, पण तो ही या मॅच मध्ये खेळू शकतो, चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. होप्स की आपण असं धरू की तो चांगला मॅच आणि चांगला परफॉर्मन्स करेल. नितेश राणाने 91 रन मागच्या मॅच मध्ये केलेले आहेत आणि खूप चांगल्या परिस्थितीमध्ये तो आता सध्या खेळत आहे. हा फॉर्म जर त्याने असाच टिकवला तर ही मॅच दिल्ली जिंकू शकते, कारण वरून 3 नंबर बॅट्समन 4 नंबर बॅट्समन ज्यावेळेस ताबडतोब खेळतात त्यावेळेस स्कोर चांगला होतो आणि समोरच्या टीमवर प्रेशर टाकण्याचं काम करतो. डेव्हिड मिलर पण चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगली बॅटिंग करतो, फिनिशिंग टच देतो, होऊन जाईल. समीर रिजवी च्या बॅट्स मधून काही अजून स्कोर आलेला नाहीये आणि त्यालाही खूप प्रयत्न करावे लागणार आहेत की त्याला ही मॅच जिंकण्यासाठी किंवा टीम मध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी त्याला खूप चांगला प्रयत्न करावा लागेल. स्टप्स हा फिनिशिंग टच देतोय. स्टप हा ओपनिंगही करू शकतो, तो त्यांना खेळावं. जबरदस्त बॉलिंग आणि बॅटिंग
धोनी करून देतो तो. कुलदीप यादव खूप चांगल्या प्रकारचं बॉलिंग करत आहे आणि मला असं वाटतं की कुलदीप यादवला बऱ्यापैकी तुम्ही युटिलाइज करत नाही दिल्ली. प्रॉपर त्याला योग्य वेळी त्याला गेंदबाजी देत नाही. त्यामुळे हा प्रॉब्लेम थोडासा कुलदीप यादव बरोबर पण खूप चांगल्या प्रकारचा बॉलर आहे. मुकेश कुमार त्याच्या बॉलची शाईन, त्याच्या बॉलचे स्किल हे खूप छान आहे आणि तोही चांगला परफॉर्मन्स दे. विप्रज हा चांगल्या प्रकारचा बॉलर आहे आणि त्याला अजून इंटरनॅशनल लेवलचा अनुभव नाही, लेकिन IPLचा त्याला खूप अनुभव आहे. तो चांगल्या प्रकारे तो खेळू शकतो, चांगल्या प्रकारे बॉलिंग वगैरे करू शकतो आणि टीमला जिंकवू शकतो अशा प्रकारचं स्किल त्याच्याकडे आहे. लुंगी एंगडे हा स्लो डिलिव्हरी घेऊन येतो परंतु मागच्या मॅच मध्ये लुंगी एंगडेला थोडासा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे शक्यता कमी आहे की तो आजची मॅच खेळेल की नाही खेळेल. पण जर खेळला तर खूप चांगला फायदा DC ला, दिल्ली कॅपिटलला होईल. आता बोलूयात राजस्थान रॉयल्स आपलं सॉरी बँगलोर बद्दल, RCB बद्दल. पहिला आहे तो रजत पाटीदार, कॅप्टन आहे. खूप चांगली बॅटिंग करतोय, चांगल्या फॉर्म मध्ये आणि जबरदस्त कॅपिटलाइज करतोय स्कोर त्याचा. नितेश शर्मा विकेट किपर खूप चांगल्या अशा प्रकारची विकेट किपिंग चालू आहे आणि त्याचा बॅटिंग फ्लो पण खूप चांगला आहे. कोहली तर आता जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. त्याला माहिती आहे की मॅच कशी जिंकवायची, कसं टार्गेट करायचे, कोणत्या बॉलवर टार्गेट करायचे, कोणाची ओव्हर टार्गेट करायची. तर हा जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. देवदत्त पडिक्कल याला त्याचे 3-4 मॅचेस खूप चांगले गेले, 2-3 मॅचेस चांगल्या एवढ्या गेले नाहीत, परंतु हाही खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. टिम डेव्हिड हा फिनिशिंग टच देतो आणि टिम डेव्हिडने काय खेळला होता माहिती आहे. जबरदस्त बॉलर आहे, बॅट्समन आहे. कृणाल पांड्या जबरदस्त बॉलर. तो बॉलिंग कशी करतो आणि कशी टाकतो ते त्याला पण कळत नाही, पण जबरदस्त बॉलर आहे. भुवनेश्वर कुमार स्विंग फक्त स्विंगचा मास्टर आहे आणि जबरदस्त बॉलिंग करून विकेट घेण्याच्या पाठीमागे तो नक्कीच असतो. त्याचा रन रेटही कमी असतो, एकदम कमी रन रेटने तो बॉलिंग टाकतो. जोस ऑस्ट्रेलियन प्लेअर कधीच मागे पडत नाहीत, जबरदस्त बॉलिंग करतो आणि मॅच जिंकवण्याची ताकद ठेवतो. बॉलिंगच्या डिफेन्सवर असा रिव्ह्यू आहे. 39वी मॅच खूप चांगली होईल. 7:30 वाजता आज मॅच आहे आणि ती मॅच सर्वांनी बघा. खूप चांगल्या प्रकारे मॅच होईल. कालच्या 2 मॅच खूप आपल्याला खराब कंडिशनच्या होत्या. खूप खराब त्यामध्ये परफॉर्मन्स दाखवला प्लेयर लोकांनी. एकदम भंगारच येते, टीमच भंगार आहे. पण अशा तऱ्हेने या 2 मॅचची 2 टीमा खूप चांगला परफॉर्मन्स दाखवते आणि चांगला खेळ आपल्याला बघायला मिळेल. आपण 7:30 वाजता नक्कीच ती मॅच बघा आणि या मॅच मध्ये काय अपडेट होतील ते आपण मॅच संपल्यानंतर यावर थोडीशी शॉर्ट रील ही बनवून टाकेल. आज फर्स्ट टाइमचा या चॅनेलवर माझ्या रील अपलोड व्हिडिओ टाकतोय आणि सपोर्ट करा. अशाच व्हिडिओ मी बनवत राहील. क्रिकेटच्या माहिती तुम्हाला यावर देत जाईल.